गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला सोलापूरकरांनी एक हाती सत्ता दिली, मात्र तरीही शहराचा विकास करता आला नाही। त्यामुळे यंदा महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली आहे। गेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदारांनी एक हाती सत्ता देऊन देखील त्यांना सोलापूरचा विकास करता आला नाही। त्यांच्या जाहीरनाम्यातील कोणतेही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही। दररोज पाणी पुरवठा करणार, शहरातील कचरा समस्या, रस्ते, उड्डाणपूल यासह त्यांना गेल्या 5 वर्षात परिवहन सेवा देखील सुरू करता आली नाही। इतकेच काय तर साधा स्टँडिंग चेअरमन देखील करता आला नाही। त्यामुळे जनतेला आता समजले आहे शहराचा विकास कोण करू शकते। आता महापालिका निवडणुका जाहीर झाल्या असून सर्व पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत। यंदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले। सोलापूर महानगरपालिका गेले 8 वर्ष झालं महानगरपालिकेचे इलेक्शन झाले नव्हते। आता 2026ला 8 वर्ष पूर्ण होतात, 9 वर्ष लागत आहे। उशीर का होईना हे इलेक्शन होत आहेत, ह्याचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो। गेल्या 5 वर्षाखाली भारतीय जनता पार्टी ह्या सोलापूर शहराला जे वचननामामध्ये दररोज पाणी देतो हे त्यांचा जाहीर वचननामा होता। आज भर पावसाळ्यात 4 दिवसाड पाणी, त्या वचननाम्यामध्ये त्यांनी हॉस्पिटलचं सांगितलं होतं, सोलापूर हद्दीतील महानगरपालिकेच्या स्कूल सांगितल्या होत्या, परिवहन व्यवस्थित चालवतो म्हणून सांगितलं होतं। आज परिवहनच्या बसेस पूर्ण बंद आहेत। सोलापूर शहराला उड्डाणपूल देतो म्हणून सांगितलं होतं, आज उड्डाणपूल गेले 10 वर्ष झालं होऊ शकलं नाही, उड्डाणपूल झालेलं नाही। सोलापूर शहरातील कचऱ्याच्या समस्या सोलापूर शहर स्मार्ट करतो, आज देखील कचरा वेळेवर उचलता येत नाही, घंटागाडी वेळेवर नाही, असे अनेक भारतीय जनता पार्टीने ह्या शहराला वचननामा दिले, पण ते कुठलेही काम दिसून येत नाही। उलट भारतीय जनता पार्टी 5 वर्षामध्ये ह्यांना वेळेवर बजेट मांडता आलं नाही, स्टँडिंग कमिटी चेअरमन नेमता आलं नाही, झोनची निर्मिती करता आली नाही। भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार असताना, देशामध्ये सरकार असताना जे दुहेरी लाईन आहे ते दुहेरी लाईन शिंदेसाहेब, सुशीलकुमार शिंदे साहेबांनी NTPCBच्या माध्यमातून 250 कोटी दिले, त्यात देखील काँग्रेसचा कॉन्ट्रिब्युशन आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी ते 250 कोटी दिल्यामुळं ते देखील कॉन्ट्रिब्युशन विसरता येणार नाही आणि आता सगळे कामाला लागतील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही वचननामा देऊ आणि जे काय सोलापूर शहराची डेव्हलपमेंट झाली ते काँग्रेसच्या काळातच झाली। म्हणून आज देखील ठामपणाने सांगतो की जनतेने सोलापूर शहरात जी महाविकास आघाडी आम्हाला सगळ्यांना भविष्यकाळामध्ये आशीर्वाद द्यावा।